भावनांनी भरलेल्या स्वरात अर्जुन नम्रपणे म्हणाला, हे मधुसूदना, आपल्या कृपेच्या अमृतधारेने माझ्या शंकांचे निरसन करावे. पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या त्या पवित्र एकादशीचे रहस्य, तिचे नाव, तिचे नियम आणि आराध्य देव कोण हे सर्व सांगावे. आपल्या प्रत्येक शब्दात मला ज्ञानाची शांतता लाभते. कृपा करून माझ्या प्रश्नांना सौम्य, संपन्न आणि कृपामयी उत्तर द्यावे. श्रीकृष्णांच्या चेहऱ्यावर हलकेसे करुण स्मित फुलले. अर्जुनाकडे स्नेहभरल्या दृष्टीने पाहत ते म्हणाले, हे अर्जुना, पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील पवित्र एकादशी पुत्रदा एकादशी म्हणून विख्यात आहे. या दिवशी श्रद्धेने श्रीहरी विष्णूची उपासना केल्यास अपत्य दुःख दूर होते. घरात सौख्य, शांतता आणि मंगल प्रकाश वसतो. या एकादशीचे पुण्य तपाच्या तेजाप्रमाणे, ज्ञानाच्या प्रकाशाप्रमाणे आणि धनाच्या समृद्धीप्रमाणे फलदायी आहे. ती मंगलकारी, शुद्धतम आणि मुक्तिदायी आहे. अर्जुना, आता तिची अद्भुत कल्याणकारी कथा ऐक. मन शांत कर, हृदय एकाग्र कर आणि ध्यानपूर्वक ऐक. प्राचीन काळी भद्रावती नगरीत सुकेतुमान नावाचा धर्मप्रिय राजा राज्य करत होता. धन, वैभव, सामर्थ्य, प्रजा सर्व काही विपुल होते. पण एक गोष्ट मात्र नव्हती, अपत्यसुख. राणी शैव्याही तेच दुःख हृदयात बाळगत होती. राजाच्या मनात रोज एकच वेदना, माझ्यानंतर पिंडदान कोण करणार? पितरांना स्मरण कोण देणार? पितृऋण कसे फेडणार? राजवाडा संपत्तीनं उजळलेला असला तरी राजाच्या अंतःकरणात रिकामेपणाचा अंधार दाटत चालला होता. एक दिवस दुःख इतके तीव्र झाले की राजा अंतर्मनात पुटपुटला, हे जीवन आता कशासाठी? पण पुढच्याच क्षणी सद्बुद्धी जागी झाली. नाही, जीवनाचा शेवट कधीही उपाय नसतो. मन शांत करण्यासाठी तो घोड्यावर बसून दाट अरण्यात शिरला. जंगलातील दृश्य त्याच्या नजरेसमोर उलगडत गेली. हरिणांचे कळप, मोरांचे नर्तन, माकडांची खोडकर किलबिल, सिंहवाघांचा गर्विष्ठ वावर. प्रत्येक प्राणी आपल्या अपत्यांसोबत खेळताना तो पाहत राहिला आणि एकच वेदना पुन्हा मनात पेटू लागली. या सृष्टीतील प्रत्येकाला संततीचा आनंद, मीच का वंचित? अनेक यज्ञ केले, ब्राह्मणांना भोजन दिले, तरीही दुःख शमले नाही. माझे हे कुठले पाप? माझ्या या दुःखाचे कारण काय? आणि उपाय कोणाकडे मागू? अशा विचारात गुंतून तो पुढे चालत राहिला. दुपार झाली. तहान लागल्यानं तो जलाशय शोधू लागला आणि अचानक एका अत्यंत रमणीय, कमळांनी सुशोभित झालेल्या तळ्याकाठी पोहोचला. भोवती ऋषीमुनींचा आश्रम, जणू त्या अरण्यातील स्वर्गद्वार. सरोवराजवळ पोहोचताच त्याचा उजवा हात थरथरला. शुभ संकेत. राजा घोड्यावरून उतरला आणि ऋषींना साष्टांग नमस्कार करून विनयपूर्वक बसला. ऋषी प्रेमानं म्हणाले, राजन, तुम्हावर आमची कृपा आहे. सांगा, तुमची काय इच्छा आहे? राजा नम्रतेनं, महर्षींनो, आपण येथे कशासाठी आला आहात? ते उत्तरले, आज पुत्रदा एकादशी आहे. अपत्याची इच्छा बाळगणाऱ्यांना भगवान श्रीहरी या दिवशी वरदान देतात. आम्ही पुढील माघ स्नानासाठी येथे आलो आहोत. पुत्रदा हे नाव ऐकताच राजाचे डोळे भरून आले. कंठ दाटून तो म्हणाला, महर्षींनो, माझ्याही जीवनात संतती सुख यावे, कृपा करा. ऋषी स्नेहपूर्वक म्हणाले,
राजन, आजचे व्रत श्रद्धेने करा. श्रीहरी प्रसन्न होतील व तुम्हाला पुत्ररत्न लाभील. राजानं भक्तिभावानं व्रत केले. द्वादशीला पारणा करून ऋषींचा आशीर्वाद घेतला आणि शांत चित्तानं राज्यात परतला. थोड्याच दिवसात राणी शैव्या गर्भवती झाली. 9 महिन्यांनी एक तेजस्वी, बुद्धिमान, पराक्रमी पुत्र जन्मला. वाढता वाढता तो राजकुमार, धर्मशील, प्रजाहितदृष्ट आणि आदर्श राजा झाला. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, अर्जुना, पुत्रप्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीसारखे श्रेष्ठ व्रत दुसरे नाही. जो भक्त श्रद्धेनं व्रत करतो, कथा ऐकतो किंवा सांगतो, त्याला सद्गुणी, बुद्धिमान, कर्तृत्ववान पुत्र प्राप्त होतो. पुत्र नसणं दुःख आहे, परंतु दुष्ट पुत्र मिळणं त्याहूनही गहन दुःख. गुणी, तेजस्वी, भक्तिमय पुत्र इष्टदेव, गुरु आणि पितरांच्या कृपेनेच मिळतो. कलियुगात इच्छापूर्तीसाठी पुत्रदा एकादशी हे श्रेष्ठतम साधना. सफळा एकादशी दिवशी केले जाणारे उपाय: केशर लावलेले 5 पिवळे पेढे अर्पण करावे. चणा डाळ व हळद प्रतिकात्मक रूपानं वाहावे. खडीसाखर मधुरता आणि सौख्यासाठी समर्पित करावी. पिवळं वस्त्र जसे शर्ट, टी शर्ट किंवा रुमाल श्रद्धेनं अर्पण करावे. पिवळी फुलं आणि केळी शुद्धता व समृद्धीचं चिन्ह म्हणून वाहावी. शक्य असल्यास कास्याचं ताट किंवा वाटी ठेवावी आणि उपलब्ध असल्यास पुष्कराजही भक्तिभावानं समर्पित करावे. संतान प्राप्तीसाठी संतान गोपाल स्तोत्र याचे पठण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.